रेस्टॉरंट या क्षेत्रामध्ये मराठी माणूस फारच कमी दिसतो आपल्याला, फारच कमी. मराठी माणूस फार कमी दिसतो याच्यासाठी कारण मराठी माणूस रिस्क घ्यायला कुठल्या गोष्टीत तयार नसतो. कारण त्याचा विचार फक्त एवढंच आहे की मी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करीन, त्याच्यानंतर घरी जाईन आणि माझं फॅमिली बघेन. खाद्य क्षेत्रामध्ये जे रेस्टॉरंट्स ओपन होतात किंवा हॉटेल्स ओपन होतात, पण ते सुरुवातीला ओपन होतात आणि 6 महिन्यात बंद पडतात. पण तुमच्या बाबतीत मी काही वेगळीच कहाणी ऐकली आहे. हे तुम्ही कसं साध्य केलं? त्याच्यासाठी ना पूर्णपणे मला साथ मिळाली माझ्या स्टाफची. जो आज स्टाफ आहे तो ग्राउंड लेवलला सुद्धा माझ्यासाठी काम करतो. म्हणजे तो कॅप्टन असू दे किंवा तो साधा वेटर असू दे, असं नाही आहे की ते प्रत्येक जणाची मला साथ असल्यामुळे मी तो तिथपर्यंत पोचू शकलो. आज महाराष्ट्राला मराठी व्यावसायिकांची गरज आहे का नाही, तुम्हाला काय वाटतं? आहे ना, का नाही? पण आपण मराठी माणूस पुढेच जात नाही ना. आज मी कुठेही जर रस्त्यावरती धरून चालला की मी एखादी टपरी चालू केली, मराठी माणूस 6 महिने करतो, त्याच्यानंतर कंटाळतो, नंतर उत्तर भारतीयाला आणून तिथे ठेवतो. मग त्याला फक्त त्याचं भाडं मिळतं की मला एवढं महिन्याला भाडं आहे. ते जे विचारधारा आहे ना, ते मराठी मुलांनी बंद करावं आणि प्रत्येक व्यवसायामध्ये मराठी माणसांनी यावं. 1300 वर्ष मोगलांनी राज्य केलं भारतावरती, 130 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. माझ्या मुलीला सांगितलं की ब्रिटिशांनी राज्य आपल्यावरती केलं ना, आपण तिथे रेस्टॉरंट टाकून आपण त्यांना आपल्याकडे कामाला ठेवू. नमस्कार. गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये नव्या एका एपिसोडमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. 5ही इंद्रिय वापरली जाणार अशी कुठली बरं संस्कृती असेल ज्यात 5ही इंद्रिय एकाच वेळी वापरली जातात? जरा गोंधळलात ना? मी सांगते. खाद्य संस्कृती जी अशी संस्कृती आहे ज्यात 5ही इंद्रिय आपण एकाच वेळी वापरतो. जेवण हे फक्त आपण तोंडाने जेवत नाही, ते डोळ्यांनीही जेवलं जातं, नाकानेही जेवलं जातं, कानानेही जेवलं जातं आणि स्पर्श ऑफकोर्स आपण हाताने जेवतोच. पण या खाद्य संस्कृतीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्व, जे माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, आज आपण त्यांनाच गेस्ट स्पीकर म्हणून आपल्या पॉडकास्टला बोलवलं आहे. मी त्यांच्याकडनं काय शिकले हे मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं, म्हणून हा थाट घातला आहे. सो आजचा पॉडकास्ट एन्जॉय करा. कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी एक म्हणजे तुम्ही पॉडकास्ट बघतायत, संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही बघताय, पण सबस्क्राईब करायला मात्र विसरताय. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर मात्र नक्की करा. तुमच्या बघणाऱ्यांपैकी जर एखाद्याला वाटत असेल की मी पण माझं रेस्टॉरंट उभं करावं, त्याच्यासाठी तर हा प्रेरणादायी पॉडकास्ट असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये. मी गेली 1 वर्ष तुमच्याबरोबर आहे. नेहमी आपले गेस्ट आपण इथे आणतो आणि त्यांचा नाश्ता चहा आपला इथेच होतो. तुमची गोष्ट मला माहिती आहे, पण तुम्हाला आज आमंत्रित करण्याचं कारण म्हणजे तीच प्रेरणादायी गोष्ट तुम्ही माझ्या व्ह्युअर्सला सांगावी असं मला वाटतं. या खाद्य संस्कृतीच्या बिझनेसमध्ये उतरण्याचं कारण काय? ॲक्च्युली या खाद्य संस्थेमध्ये उतरण्याचं कारण असं की याला पॅशन माझ्या मुलीचं आणि माझ्या जावांचं पॅशन होतं, की त्यांची इच्छा होती की आपण स्वतः एक रेस्टॉरंट उभं करू. त्यांच्या मार्गदर्शनाने मी याच्यामध्ये उतरलो. रेस्टॉरंट व्यवसायात उतरायचा निर्णय घेतला तो आयुष्यातील कोणत्या टप्प्यावर आणि का? आता असं बघायला गेलं तर लोक म्हणतात की आता तुमचं रिटायरमेंटचं लाईफ आहे, तर तुम्ही या व्यवसायात का उतरलात? पण माझी पहिल्यापासून इच्छा होती की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवसाय करत राहणार. व्यवसाय रेस्टॉरंट हा छंद, पैसा कमवणं हा उद्दिष्ट नाही, पण त्याच्यावर लोकांनाही मला त्याप्रमाणे चांगल्या चवीचं खायला घालता येईल. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये काही होतं ते आपल्यालाही माहिती आहे, पण मी त्याबद्दल बोलू शकत नाही. पण माझ्या रेस्टॉरंटमध्ये चांगल्यापैकी त्याला चविष्ट खायला घालता येईल. मी कलर वापरत नाही माझ्या रेस्टॉरंटमध्ये, नाही अजिनोमोटो वापरत. ज्या कुठल्याही कस्टमरला आल्यानंतर त्याला हेल्थला कुठे डॅमेज होईल त्याची पहिला काळजी घेतो. त्याला कुठेही त्रास होऊ नये. याची साक्षीदार खरं तर मी आहे, कारण मी इथे नेहमी येते, माझ्या मुलाला सुद्धा घेऊन येते. टेस्टमध्ये उत्तम जेवण मिळतं इथे सगळ्याच गोष्टींनी. हे बाहेरचं कुठलंही कलर्ड वगैरे फूड वापरत नाही, याची साक्षीदार मी आहे. म्हणूनच त्यांना आज आपण गेस्ट म्हणून बोलवलं आहे. सर, खाद्यक्षेत्रामध्ये जे रेस्टॉरंट्स
ओपन होतात किंवा हॉटेल्स ओपन होतात, पण ते सुरुवातीला ओपन होतात आणि 6 महिन्यात बंद पडतात. पण तुमच्या बाबतीत मी काही वेगळीच कहाणी ऐकली आहे. हे तुम्ही कसं साध्य केलं? त्याच्यासाठी ना पूर्णपणे मला साथ मिळाली माझ्या स्टाफची. जो आज स्टाफ आहे तो ग्राउंड लेवलला सुद्धा माझ्यासाठी काम करतो. म्हणजे तो कॅप्टन असू दे किंवा तो साधा वेटर असू दे, असं नाही आहे की ते प्रत्येक जणाची मला साथ असल्यामुळे मी तो तिथपर्यंत पोचू शकलो. रेस्टॉरंट, बरेचसे रेस्टॉरंट 6 महिने जास्तीत जास्त वर्षभर टिकतं. आणि त्याचं कारण म्हणजे काय, मॅनेजमेंट त्याच्याकडे स्ट्रॉंग नसल्यामुळे. माझ्याकडे मी मॅनेजमेंट पण माझ्याकडेच कंट्रोलमध्ये ठेवलं आहे आणि स्वतः सगळ्या गोष्टींनी जातीने लक्ष देतो. रेस्टॉरंट आज 3 वर्ष व्हायला आली. मी स्वतः जवळ 18 ते 20 तास स्वतः मेहनत करतो आहे. असं नाही की मी मालक आहे म्हणून राहत आहे. मी स्टाफबरोबर, माझ्या स्टाफबरोबर त्याचप्रमाणे काम करतो की जो स्टाफ मला त्याची मदत मिळेल. त्याच्यामुळे मी टिकू शकलो. नाही तर रेस्टॉरंट बरेचसे असून 6 महिने, जास्तीत जास्त वर्ष, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ते शटडाऊन होतं. अभिनय क्षेत्रातल्या बऱ्याच दिग्गज अभिनेत्री आहेत ज्यांनी रेस्टॉरंट ओपन केलं. त्यातल्या एक नामांकित अभिनेत्री आहेत. त्यांनी एका त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की मी रेस्टॉरंट ओपन केलं, पण मी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी माझं पूर्ण रेस्टॉरंट माझ्या स्टाफच्या भरवशावर सोडलं होतं. आता सॅटर्डे संडेला बिझनेस व्हायचा, पण तरीही त्यांना तसा प्रॉफिट मिळायचा नाही. पुरेसा साठा असला खाद्याचा तरीही ते आणखी साठा मागवायला लागायचे. म्हणजे ती एक प्रकारे गफलतच झाली. त्यांचं असं मत होतं, माझ्या अपुऱ्या दुर्लक्षामुळे मला खूप लॉस झाला. तुम्ही याच्यावर काय सांगाल? तर कसं आहे ना की स्वतः जर तुम्ही लक्ष दिलं तरच याच्यामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे तुम्हाला दिसण्यात येईल. हा कॅशचा व्यवसाय असल्यामुळे तुम्ही याच्यावर कोणावरही विश्वास ठेवून अवलंबून राहून तुम्ही व्यवसाय करू शकत नाहीत. आज जे इथपर्यंत मी जो खंबीर राहिलो आहे, कारण ते स्वतः सगळं लक्ष देत असल्यामुळेच राहिलो आहे. नाही तर आज त्यांची जी परिस्थिती आहे ती आज माझीही परिस्थिती असते. येस. एखाद्याला रेस्टॉरंट ओपन करायचं आहे, किती भांडवल असावं त्याच्याकडे? काय त्याची तयारी असावी? आता त्याला किती, जे सिटिंग आहे टेबल त्याच्यावरती आहे. मिनिमम नाही म्हणाला तर 50 lakhsच्या वरती तुम्हाला पाहिजेच पाहिजेत. त्याच्या आतमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. येस. आणि लायसन्सबद्दल? लायसन्सबद्दल तर कसं आहे ना की आपलं कसं तुमच्याकडे ओळख आहे त्याच्यावरती. बाकी तर त्या बाबतीत जर मी बोलीन तर मग येणार आहे त्याचा मला त्रास होईल. पण मग रेस्टॉरंट या क्षेत्रामध्ये मराठी माणूस फारच कमी दिसतो आपल्याला, फारच कमी. मराठी माणूस फार कमी दिसतो याच्यासाठी कारण मराठी माणूस रिस्क घ्यायला कुठल्या गोष्टीत तयार नसतो. कारण त्याचा विचार फक्त एवढंच आहे की मी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करीन, त्याच्यानंतर घरी जाईन आणि माझं फॅमिली बघीन. आणि रेस्टॉरंट हा व्यवसाय असा आहे की तुम्हाला 365 दिवस 24 तास हे तुमचं नाही आहे. तुम्हाला सोशल लाईफ, फॅमिली लाईफ हे रेस्टॉरंटमध्ये नाही आहे. जर तुम्ही म्हणाल की मी याच्या भरोश्यावर सोडून मी तिथे जर जाईन तर ते शक्य नाही. मी जरी इथून कुठेही गेलो तरी माझं पूर्णपणे लक्ष इथेच असतं. त्यामुळे जर रेस्टॉरंट हा व्यवसाय मराठी माणसांनी करावा तर मग त्याच्यामध्ये हिंमत असावी तरच त्यांनी करावं. येस. पण मग आपल्याला फायरचं लायसन्स लागतं, FSSAIचं लायसन्स लागतं. ह्या लायसन्सच्या बाबतीत जरा सांगाल का? कसं आहे ना कुठली लायसन्स? याच्यासाठी एक तुम्हाला FSSAचं लायसन्स लागतं, जे सुरुवातीला आपण रेस्टॉरंट चालू करायच्या अगोदर करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला 394चं लायसन्स लागतं, ते म्हणजे FDAचं फूड लायसन्स. फूड लायसन्सच्या नंतर तुम्हाला फायरचं लायसन्स लागतं. या 3 लायसन्स असल्यानंतर बाकीचं तुम्हाला काही आवश्यकता लागतच नाही. या महासागर रेस्टॉरंटमधला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हाचा पहिला ग्राहक किंवा पहिली कमाई लक्षात आहे? पहिलं ग्राहक आणि पहिली कमाई आजही लक्षात आहे आणि ते पैसे आजही माझ्या कॅश काउंटरमध्ये ठेवलेले आहेत. त्याला आजही मी हात लावलेला नाही आहे. वा. 19 मार्च 2024ला चालू केलं. वेळ संध्याकाळची 8 वाजून 15 मिनिटं
आणि पहिलंच गिऱ्हाईक आलं होतं त्याचं बिल आजही माझ्या लक्षात आहे 697. अरे वा वा वा, छानच. रेस्टॉरंट क्षेत्रामध्ये चव महत्त्वाची असते की ग्राहकांशी असलेलं नातं? बघा, रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही ग्राहकांशी नातं जर व्यवस्थित ठेवलं तर चव ऑटोमॅटिक येणार. जर चव थोडीफार पुढे मागे जरी झाली आणि जर तुमचं ग्राहकांबरोबर जर रिलेशन चांगलं असेल ते ग्राहक तुम्हाला कधीच सांगणार नाही, फक्त ते बाजूला घेऊन सांगेल की थोडं लक्ष दे. आज महासागर हे नाव लोकांच्या विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. इथेच राहत असल्यामुळे हे मी स्वतः अनुभवलं आहे. हा विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागलं? मी बोललो ना, आज 3 वर्ष तपस्या केली, आज 18-18, 20-20 तास मेहनत केली. कारण मी स्वतः मेहनत केली, त्याच्यामध्ये क्वालिटीवरती लक्ष दिलं आणि क्वालिटी तशीच मेंटेन ठेवली, म्हणून आज महासागरचं टप्प्याटप्प्यामध्ये नाव होत चाललं आहे. येस. आणि लोक आता, एक काळ असा होता की अपना बाजारच्या समोर महासागर होता, पण आज महासागरच्या समोर अपना बाजार आहे. अगदी बरोबर. हा फरक झाला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला मिळालेला मोठा नकार किंवा अपमान असं काही सांगता येईल? बघा, कसं असतं ना की ज्या वेळेला माणूस ज्या परिस्थितीने वरती चालत असतो त्यावेळेला तुम्हाला नकार आणि अपमान होतच राहणार आहे. आणि तर नकार आणि अपमानाने ही बाहेरची माणसं नाही करत, ही आपलीच माणसं करतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे नाव तर घेऊ शकत नाही. बरं, घरी काकी आहेत, तुम्ही 20 तास इथे असतात, मग कुटुंबाचा पाठिंबा कसा होता? मला कुटुंबाचा पाठिंबा माझे जावई जे आहेत डॉक्टर सतीश म्हणून, जे ऑस्कर ग्रुपचे MD आहेत, MD, माझी मोठी मुलगी नेहा आणि माझी मिसेस सुजाता, या तिघांचा, आणि त्याच्यामध्ये माझा मित्र आहे राकेश म्हणून, आणि माझा एक लहान भाऊ राजेश म्हणून, आणि या हॉटेलचा जो GM आहे अशोक म्हणून, ह्या लोकांचा मला खूप पाठिंबा होता. त्यामुळे मी आज हे एवढं साध्य करू शकलो. येस. त्याच्यानंतर माझे पार्टनर आहेत जे मॅनेजमेंट सांभाळतात, मंजुनाथ पुजारी, ह्या लोकांचा सपोर्ट असल्यामुळे मी आज इथपर्यंत बसू शकलो आणि थांबू शकलो. आजच्या तरुणांना रेस्टॉरंट व्यवसायात येताना कोणत्या 3 चुका टाळायला सांगाल? आता ते चुका काय करतात त्याच्यावरती अवलंबून आहे. तरी पण एक बेसिक सांगायचं वाटलं तर. बघा, एक तर जर रेस्टॉरंट व्यवसायामध्ये यायचं असेल तरुणांना, तर त्यांनी पहिलाच फॅमिली रिलेशनमध्ये फॅमिलीला पहिलं सांगायचं की मी तुला वेळ देऊ शकणार नाही, सर्वात मोठी गोष्ट. कारण काय होतं की काही वेळेला फॅमिलीला डिस्टर्ब होतं की आपण वेळेत पोचू शकत नाही, आणि आलेला पैसा, कारण यंगस्टर जे येतात त्यांना विचार असा असतो की आज माझ्याकडे बिझनेस झाला ना, आपण उद्या बघू, तो खर्च केला जातो. त्या खर्चावर त्यांनी कंट्रोल करायला पाहिजे. या ज्या 2 ते 3 गोष्टी आहेत, जर तुम्ही आज येणारा पैसा तुम्ही म्हणजे उद्याही येईल, तर उद्या नक्कीच तेवढाच पैसा येईल हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे त्या खर्चावर कंट्रोल करणं हे यंगस्टरचं गरजेचं आहे. येस. नव्या होऊ पाहणाऱ्या रेस्टॉरंटियर्सना जो प्रश्न पडतो तोच प्रश्न मी विचारते, या व्यवसायात खरंच पैसा आहे का? या व्यवसायात खरंच पैसा म्हणजे खरंच सांगू का, या व्यवसायात बरंच काही आहे, पण त्याच्यासाठी तुमची स्किल पाहिजे. पैसा दिसणार हे तुमच्या हातात आहे, कारण तुम्ही किती वेळ देता रेस्टॉरंटला आणि तुम्ही कुठे कट, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये किती कट करता येईल, तुमचं जे परचेस आहे परचेसमध्ये तुम्ही किती कटिंग करताय समोरच्यावर बसून, त्याच्यावरती पैसा आहे. आज कारण तुम्ही आज समजा की 500 रुपये मी आज कमी केले, पण तेच 500 रुपये 30 दिवसाचे कॅल्क्युलेशन केले तर एका मुलाचा सॅलरी निघेल. अगदी बरोबर. मग त्या छोट्या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं ना, मोठ्या गोष्टी तुम्हाला आपणहून समोर दिसतील, पण छोट्या गोष्टींवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण ही छोटी छोटी चूक जर तुम्ही, जे लिकेज असतं ते जर नाही थांबवलं ना, तर येणाऱ्या वर्षभरात तुम्हाला ते खूप मोठं दिसण्यात येईल.
जरा भूतकाळात जाऊया. तुमची गोष्ट मला माहितीच आहे, पण तरी आपल्या व्ह्युअर्ससाठी म्हणून विचारते, आयुष्यात केलेला पहिला व्यवसाय कुठला? आयुष्यात केलेला पहिला व्यवसाय म्हणजे मी वृत्तपत्र विक्रेते. 1987 पासून जो व्यवसाय करत आलो तो आज 2026 पर्यंत तो व्यवसाय अजूनही माझा चालू आहे. कारण तो व्यवसाय माझ्या वडिलोपार्जित आहे. 1962 पासून माझ्या वडिलांपासून, माझ्या मामांपासून, माझ्या काकांपासून तो व्यवसाय चालू आहे. तर तो व्यवसाय मी कधीच बंद करू शकत नाही. आज जरी मला इथपर्यंत यायला जवळ 35 वर्ष लागली, मी असंच नाही आलो आहे. त्याच्यासाठी खूप उतार चढाव बघितलेले आहेत. कारण ते उतार चढाव बघायला जर मी बोलायला चालू केलं तर क्वचित मला वाटतं आपलं 5 ते 6 तास निघून जातील, कळणार नाही. पण तशी मेहनत प्रत्येकाने करावी ही माझी अपेक्षा आहे. मेहनतीचा केलेला पैसा हा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज नाही मिळणार, पण उद्या नक्की मिळेल. मराठी लोकांमध्ये जनरली आपण नोकरी हाच आपला फर्स्ट प्रायोरिटी असतो. तुमच्या घरातला बॅकग्राऊंड मला माहिती आहे, सामान्य घरातून तुम्ही आलेले आहात, पण सुरुवातीपासून नोकरीकडे तुमचा कल कधी नव्हताच, बिझनेसकडेच होता. ह्या मागचं कारण काय असेल? नोकरी म्हणजे मी ज्या वेळेला लहान असताना आईला, म्हणजे शाळेत असतानाच आईला म्हणालो की मी कधीच कोणाच्या हाताखाली काम नाही करणार, मी माझ्या हाताखाली काम करायला ठेवेन. मी कर्नाटका बँकमध्ये 1988, 89, 90पर्यंत मी होतो. पण नंतर तरी डोक्यात भूत होतं की नाही, मला व्यवसायच करायचा आहे. आणि मी ती बँकेत असलेली नोकरी सोडली आणि व्यवसायात आलो. त्याच्यातही माझा उतार चढाव आला. मी वृत्तपत्र विक्रेत्यानंतर मी रिअल इस्टेट कन्सल्टंटमध्ये उतरलो. तेही माझे आज श्री साई सिद्धी रिअल इस्टेट कन्सल्टंट, तीही माझी कंपनी आज आहे. लहानपणापासून असं होतं की मी कोणाच्या हाताखाली काम नाही करणार, आणि आज तेही केलं की आज 50 लोक माझ्या हाताखाली मी कामाला ठेवलेले आहेत. येस. आणि उत्तम सोय तुम्ही करताय येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची. जर तुम्हाला पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करायची वेळ आली तर कोणत्या गोष्टी वेगळ्या कराल? जर शून्यातून पुन्हा जर करायचं वेळ आली, वेळ येणार नाही एवढं तर नक्कीच, पण वेळ आली तर ज्या सिच्युएशनमध्ये मला वाटेल की मी याच्यामध्ये ग्रोथ करेन, हॉटेल इंडस्ट्रीचं नाही सोडणार. शून्यातून परत त्याला मी उभं करेन, पण त्याला अल्टरनेटिव्ह दुसरा पण त्याला व्यवसाय करेन की हा व्यवसाय जर कुठे कमी पडला तर मी त्याच्यातून उभा करेन. महासागर रेस्टॉरंटला घेऊन आणखी काय स्वप्न आहेत? महासागर हे नाव मी ब्रँडिंग येणाऱ्या काळात फ्रँचायझीसाठी उभं करीन. त्याच स्टेजपर्यंत महासागरला नेऊन ठेवीन. दुसरं माझं स्वप्न आहे की माझी लहान मुलगी एक कॅनडाला आहे, पण आता नाही बोलू शकत, पण 2028 पर्यंत महासागर नक्कीच कॅनडापर्यंत पोचेल. वा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कारण 130 वर्ष, 1300 वर्ष मोगलांनी राज्य केलं भारतावरती, 130 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. माझ्या मुलीला सांगितलं की ब्रिटिशांनी राज्य आपल्यावरती केलं ना, आपण तिथे रेस्टॉरंट टाकून आपण त्यांना आपल्याकडे कामाला ठेवू. हे माझं स्वप्न आहे आणि ते तुम्ही नक्कीच पूर्ण करा. नमस्कार मित्रांनो, गप्पांच्या गावात घेऊन येत आहोत एक खास, हृदयाला स्पर्श करणारा आणि मनाला विचार करायला लावणारा नवा सेगमेंट, शब्दवेड. शब्द कधी कविता बनून मनात उतरतात, कधी गझल बनून भावनांना आवाज देतात, तर कधी एखाद्या गाण्याच्या ओळीतून आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगून जातात. काही शब्द पुस्तकांच्या पानातून भेटतात आणि काही नकळत आपल्याच आयुष्याची गोष्ट सांगून जातात. शब्दवेडमध्ये आपण मराठी आणि हिंदीतील निवडक कविता, गझल, गाणी आणि पुस्तकांमधील काही सुंदर परिच्छेद ऐकणार आहोत. फक्त वाचनच नाही, तर त्या शब्दांमागचा भाव, त्यांचा अर्थ, त्याचं सौंदर्य आणि आपल्याच आयुष्याशी असलेला त्याचा संबंधही उलगडणार आहोत. कारण काही शब्द फक्त वाचायचे नसतात, ते अनुभवायचे असतात, मनात साठवायचे असतात आणि कधीकधी आयुष्यभर सोबत ठेवायचेही असतात. म्हणूनच शब्दांच्या या जादुई दुनियेत एकत्र हरवूया.
कवितेच्या, गझलेच्या, गीतांच्या आणि साहित्याच्या सहवासात मनाला नवा स्पर्श देऊया. हे आहे शब्दवेड, जिथे प्रत्येक शब्दाला एक भावना आहे आणि प्रत्येक भावनेला एक कथा. मी आहे डॉक्टर राधिका चर्जन आलम आणि तुम्ही ऐकत आहात आपल्या गप्पांच्या गावात शब्दवेड. लवकरच भेटूया. मराठी मुलाला किंवा एखाद्या नवीन होतकरू बिझनेसमनला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्याची ताकदच होत नाही. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आईला बालपणीच सांगितलं होतं की मला व्यवसायच करायचा आहे. अशा करू पाहणाऱ्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? बघा, नवीन व्यवसाय जर चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बॅकबोन पाहिजेच. कारण छोटासा हा व्यवसाय छोटा नाही आहे, रेस्टॉरंट इंडस्ट्री छोटी नाही. त्याच्यासाठी मला माझ्या जावयाचा खूप सपोर्ट होता, डॉक्टर सतीश, माझ्या दोन्ही मुलींचा सपोर्ट होता, माझ्या मिसेसचा सपोर्ट होता. त्याच्यामुळे मी एवढं करू शकलो. मराठी माणसांनी ना डेअरिंग करावं. आजच्या तारखेत तुम्हाला बँकेचे लोन्स आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या बरेचसे काही पॉलिसी आहेत की ते तुम्हाला लोन मिळतं. आपला मराठी माणूस कुठलाही लोन किंवा कुठलाही भार घ्यायला घाबरतो की उद्या जर माझं रेस्टॉरंट नाही चाललं तर मी त्याचे जे रिपेमेंट पेड कसं करू. पण मराठी माणसांनी या व्यवसायामध्ये यावं ही माझी मनापासून इच्छा आहे. तुम्ही आलात तरच पुढे जाल, नाहीतर तर मग तुम्ही फक्त 8 तास नोकरी कराल. बरोबर, अगदी बरोबर. थोडासा वेगळा प्रश्न असा विचारते, आज महाराष्ट्राला मराठी व्यावसायिकांची गरज आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? आहे ना, का नाही? पण आपण मराठी माणूस पुढेच जात नाही ना. आज मी कुठेही जर रस्त्यावरती धरून चाला की मी एखादी टपरी चालू केली, मराठी माणूस 6 महिने करतो, त्याच्यानंतर कंटाळतो, नंतर उत्तर भारतीयाला आणून तिथे ठेवतो. मग त्याला फक्त त्याचं भाडं मिळतं की मला एवढं महिन्याला भाडं आहे. ते जे विचारधारा आहे ना, ते मराठी मुलांनी बंद करावी आणि प्रत्येक व्यवसायामध्ये मराठी माणसांनी यावं. मी नेहमी तुमच्या स्टाफबरोबर, कर्मचाऱ्यांबद्दलचं तुमचं जे वावरण असतं ते मी नोटीस केलं आहे. तुम्ही कधीच तुमच्या कर्मचाऱ्याला स्टाफ म्हणून संबोधत नाही, तुम्ही त्यांना कुटुंबाचा भाग करून घेतला आहे. हे धोरण कुठून आलं? हे धोरण माझ्या आईकडून आलं. आईनी पहिलं सांगितलं की कधीही, आई असताना, आता तर आई हयातात नाही आहे, की आपल्याकडे तो काम करतो म्हणजे तो आपला नोकर नाही आहे, तो पण एक आपल्या कुटुंबातला भाग आहे. तुम्ही त्याला प्रेम द्या, ऑटोमॅटिक तुम्हाला तिथून प्रेम मिळेल. ती प्रेरणा आईकडूनच आली. महासागर रेस्टॉरंटची अशी एक कोणती गोष्ट जी इतरांपेक्षा वेगळी ठरते? टेस्टच्या बाबतीत बोलू का कशा बाबतीत? तुम्हाला जे वाटतं ते. कारण महासागर हे ना, हे आज प्रत्येकाच्या जिभेच्या चवीवरती ठरलेलं आहे. कारण इतरांच्या रेस्टॉरंटचं बोलू तर ते चुकीचं दिसेल, कारण मी पण त्याच व्यवसायातलं आहे. पण जी चव आहे ती चव मला वाटत नाही की इतर रेस्टॉरंटवाले देऊ शकतील. एका साध्या माणसापासून यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतच्या प्रवासातून तुम्ही आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा कुठला शिकलात? मी याच्यामध्ये ना बरेचसा उतार चढाव बघितलेला असल्यामुळे धडा आता किती सांगू, बरेचसे उतार चढाव पाहिलेले आहेत. इथपर्यंत येण्यासाठी सहजासहजी असं आलेलो नाही आहे. मी 35 वर्षामध्ये खूप काही उतार आणि चढाव बघितले. त्याच्यामध्ये माझ्या बायकोचा खूप साथ होता. तिने कधीच खाली डगमगून दिलं नाही आणि सर्वात म्हणजे माझा मोठे भाऊ सुशील, त्या दोघांचा एवढा सपोर्ट असल्यामुळे मी आज इथपर्यंत या गोष्टीपर्यंत करू शकलो. यश मिळाल्यानंतरही आज तुम्हाला पुढे काम करण्यासाठी कुठून प्रेरणा मिळते? आतूनच इंटरनलच की व्हायब्रेशन येतं की बाबा मला अजून पुढे जायचं, मला थांबायचं नाही आहे आणि मी थांबणारही नाही आहे. मी मागे कधीच वळून बघितलं नाही आणि मागे वळून कधी बघणारही नाही. महासागरचं नवीन एखादं आम्हाला दुसरं कुठे रेस्टॉरंट बघायला मिळणार आहे येत्या काही काळात? येत्या काही काळात लवकरच आमचा प्रयत्न चालू आहे, विलेपार्ल्याला प्रयत्न चालू आहे. पण
ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला नक्कीच मी लाईव्हमध्ये नक्कीच सांगेन की या रेस्टॉरंटला तुमची भेट असावी. तुम्ही आतापर्यंत मला सांगितलं की खूप उतार चढाव आले, खूप धक्के खात खात तुम्ही आलात, पण कधीतरी निराशा नाही वाटलं? कधी वाटलं नाही की हे वेड व्यवसायाचं सोडून द्यावं? निराशा तर प्रत्येक वेळेला वाटलं, पण जर माणूस रिटर्न जर आला तर तो हरला, आणि हरणं हे माझ्या लिस्टमध्ये लिहिलेलं नाही आहे. मी आजपर्यंत जेवढे व्यवसाय केले मी कधी हरलो नाही आणि हरणारही नाही. उलटा मी प्रत्येकाला सांगेन की बाबा हे दिवस तर येणारच आहेत. जिथे व्यवसाय आला ना तिथे तुम्हाला हरणं, पुढे जाणं, लोकांच्या बऱ्याचशा काही गोष्टी ऐकणं, त्याच्यानंतर तुम्हाला हे नक्कीच वाक्य मिळेल की हे तुझं नव्हतं तर तू का केलं. मग ते माझं नव्हतं तर मी का नाही करू शकत, त्याच्यावरती का नाही लक्ष देत. तर माझा फोकस असा आहे की मी का नाही करू शकत तिथे प्रश्नचिन्ह आहे. मग त्याच्यावरती माझं लक्ष असतं की ते करूनच दाखवायचं. तुमच्या आयुष्यात श्रद्धेला किती स्थान आहे? बरीचशी. मी स्वामी समर्थांचं भक्त आहे, त्यांच्या स्वामीवरती विश्वास आहेच. आणि आज जे काय मी आहे की जे काय मी तुमच्यासमोर बसलो आहे ती स्वामींची प्रेरणा आहे. कारण माझी आई ज्यावेळेस 2022ला गेली आणि त्याच्यानंतर माझे पूर्ण आयुष्यच चेंज झालं, म्हणजे इथपर्यंत पोचलं ही तिची कृपा आहे. आणि ती स्वामी भक्त असल्यामुळे तिचे आशीर्वाद माझ्याकडे लागले. महासागरमध्ये येणारा तुमच्या लक्षात असलेला असा एखादा अनुभव ज्याची प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला असं वाटलं की माझ्या या रेस्टॉरंट उभारण्याचं सार्थक झालं? आता काय सांगू ना, माझ्या समोरच बसलेली व्यक्ती आहे तर त्याला आता काय बोलणार, त्यांनीच बोलावं आता पुढे. नाही, मी खरंच सांगेन, कारण व्हेज जेवणाची घरगुती उत्तम सोय जर तुम्हाला हवी असेल, चारकोप, कांदिवली वेस्ट, बोरिवलीवाल्यांना जर तुम्हाला इथे स्वच्छ, सुंदर, छान चवीची जर गोष्ट एखादी खायची असेल तर महासागर रेस्टॉरंट हे नक्कीच मी रिकमेंड करेल. तुम्ही नक्की महासागर रेस्टॉरंटला भेट द्या. महासागर रेस्टॉरंटचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन डिटेल्समध्ये दिलेलाच आहे. आपलं बिझनेसविषयी बरंचसं बोलणं होतं. म्हणजे मला जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, मी, माझा नवरा, आम्ही दोघे तुमच्याकडे येतो, नेहमी बोलतो. तुमच्याकडनं आम्हाला प्रचंड प्रेरणा मिळते. ही जी ऊर्जा तुमची अजूनही आहे या वयात, सगळं सेटल आहे, तुम्ही रिटायर्ड होऊन छान आनंदात तुमचं आयुष्य जगू शकता. तुम्हाला अजून आयुष्यात पुढचा तुमचा कुठला टप्पा गाठायचा आहे? माझं स्वप्न आहे की 10 रेस्टॉरंट मुंबईपर्यंत बनवायचे, इथून ते चर्चगेटपर्यंत. येणारा दिवस असा आहे की बघा, प्रत्येकाचं वयाची मर्यादा आहे, पण माझं स्वप्न असं आहे की उद्या भविष्यात मी असो की नसो, माझी नातवंड ज्या वेळेला गाडीतून उतरतील तेव्हा लोकांनी बोललं पाहिजे की महासागरच्या मालकाची नातवंड आहेत. हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. रेस्टॉरंट व्यवसाय यामध्ये हल्ली प्रचलित असणारी गोष्ट म्हणजे स्विगी आणि झोमॅटो. नावच घेते डिरेक्टली. ह्यांच्या स्कॅमबद्दल काही सांगता येईल का? तुमचा काय अनुभव होता? आजपर्यंत मला स्विगीचा तर कधी एवढा त्रास नाही झाला आहे, पण झोमॅटोचा खूप त्रास होतो. कारण कुठलेही ते लोक जे डिस्काउंट करतात ते विदाऊट हॉटेलच्या मालकाला परमिशन न घेता करतात. त्याच्यामुळे माझे बरेचसे वाद चालू होते त्यांच्यावर. गेल्या 15 दिवसापूर्वी सेटल झालं आहे ते सगळ्या गोष्टी. कारण काय, जिथपर्यंत आम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवरती तुम्ही डिस्काउंट या ऑफर्स आणायचे नाहीत. कारण त्यांच्या मनाला वाटलं का 50% डिस्काउंट, 60% डिस्काउंट, 70% डिस्काउंट. जर एवढं डिस्काउंट जर आम्ही तुम्हाला देणार, त्याच्यापेक्षा आम्ही कस्टमरला डायरेक्ट देऊ ना, तुम्हाला का डिस्काउंट देऊ. तर येणाऱ्या दिवसामध्ये माझा स्वतःचा प्लॅन आहे, आपण त्याच्यावरती काम चालू आहे की होम डिलिव्हरी जेवढं आपण स्वतःच एक सर्व्हर टाकून कसं पुढेपर्यंत करता येईल, तो आपला प्लॅन चालू आहे. तो प्लॅन आता बघू, 1 वर्ष तरी लागेल सक्सेस व्हायला. कारण आज मी बोलीन तो उद्या होणार नाही आहे, त्याच्यासाठी वेळ लागेल. पण माझे असं म्हणणं आहे की जेवढे रेस्टॉरंटवाले आहेत, जेवढे ऐकणारे आहेत, त्यांनी स्विगी आणि झोमॅटोवरती लक्ष द्यावं.
कारण प्रत्येक रेस्टॉरंटचा मालक हा मेहनत करतो आहे आणि त्या मेहनतीमधलं जर 70% जर त्यांना द्यायचं असेल तर आमच्या हातात काय नाही येणार. बरोबर. तुम्हाला जर महासागर रेस्टॉरंटमधनं फूड डिलिव्हरी मागवायची असेल तर त्यांची स्वतःची फ्री डिलिव्हरी आहे. त्याचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो, माझ्या पॉडकास्टची सुरुवात इथूनच झाली होती आणि माझा पहिला गेस्ट मी इथेच आणला होता. आपली पहिली भेट मला अजूनही आठवते. शिवाजी महाराजांचा फोटो लागला आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे अत्यंत माझ्या जवळीचं आहे. स्वराज्य गाथा आम्ही सेगमेंट करतोच. तुम्ही स्वराज्य गाथा हा सेगमेंट बघितला नसेल तर नक्कीच तो स्वराज्य गाथा सेगमेंट बघा. शिवाजी महाराज प्रेरणास्त्रोत सगळ्यांचेच आहेत, पण तुम्ही त्यांचा फोटो लावण्यामागचं कारण काय? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो याच्यासाठी मी लावला की मी आता म्हणतात असे की आम्ही कोल्हापूरहून आलो, पन्हाळगड. कारण मी स्वतः कोल्हापूरहून आलेलो आहे, आमचे पूर्वज. आणि बेसिकली रेस्टॉरंट म्हटलं ना तर लोकांच्या डोक्यात असं की साऊथ इंडियन कॉन्सेप्ट, की लोकांचं म्हणणं आहे की फक्त साऊथ इंडियन लोकच रेस्टॉरंट चालू करू शकतात. तर छत्रपतींचा फोटो याच्यासाठी लावला की येणाऱ्या प्रत्येक माणसाला कळू दे की हे रेस्टॉरंट मराठी माणसाचं आहे. हे बारकाईने कोणी लक्ष दिलं नसतं. हे लक्ष मी बारकाईने त्याच्यासाठी दिलं की बरीचशी जणं येऊन विचारतात की बाबा हे रेस्टॉरंट खरोखर मराठी माणसाचं आहे का. हा प्रश्नचिन्ह काय येतो लोकांना, का मराठी माणूस करू शकत नाही का. आता आपल्या चारकोपला सेक्टर 2ला तानाजी मालुसरेंचं वंशजळ राहतात. त्यांची मुलगी आणखीन म्हणजे सून आणि नात आपल्या रेस्टॉरंटला जेवत होते आणि महाराजांचा फोटो बघितल्यानंतर त्यांनी काउंटरला विचारलं की महाराजांचा फोटो का लावला, याचं मालक कोण. त्यांना डाऊट आला ना की छत्रपतींचा फोटो का लावला. मग ते स्वतः येऊन मला भेटले. माझ्याशी त्यांचं बरेचसे वेळा बोलणं झालं. माझ्यावर राहून त्यांनी फोटोशूट केले. त्याच्यानंतर त्यांचे मिस्टर US ला असतात, त्यांनी मिस्टरांना फोटो पाठवले की आपलं मराठी माणसाचं रेस्टॉरंट असू शकतं. खूप मोठी गोष्ट आहे ही. माझ्यासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट होती. पहिल्यांदा जो आमचा संवाद झाला होता तो मला अजूनही आठवतो. मीच तुम्हाला हा प्रश्न विचारला होता, याचे मालक कोण आणि इथे हा फोटो का लागलाय. मराठी माणसाला रेस्टॉरंट या व्यवसायात जर यायचं असेल तर त्याची पहिली पायरी, छोटीशी पहिली पायरी काय असावी तुमच्या मते? जर मराठी माणसाला जर रेस्टॉरंट व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्यांनी पहिला कॅफे चालू करावं. कारण कॅफेमध्ये एक तर इन्व्हेस्टमेंट खूप कमी लागते आणि कसं आहे ना, मराठी माणूस घाबरतो मोठ्या याच्यामध्ये मी कसं इन्व्हेस्टमेंट करू. तर जर नुकसान झालं तर छोट्यामध्ये होणार. आणि बघा, नुकसान झालं तरच प्रॉफिट होणार आहे, नाही तर प्रॉफिट नाही होऊ शकत. कारण आज नुकसान झालं तर मी उद्या पैसे कमवण्यासाठी नक्कीच प्रॉफिटसाठी धावणार आहे. तर मराठी माणसांनी जर चालू करायचं असेल तर पहिलं छोटंसं कॅफे चालू करावं किंवा 30 ते 35 जणांच्या सिटिंगचं रेस्टॉरंट चालू करावं की त्याच्यामध्ये कमी कमी 25 ते 30 लाख रुपये लागतात. छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे की ती इन्व्हेस्टमेंटमध्ये माणूस घाबरू शकत नाही. आणि जर भीती वाटत असेल तर एखादा पार्टनर घ्यावा. आणि प्रत्येक मराठी माणसाला जर गरज असेल तर मी नक्कीच उभा राहीन. गाईडलाईन्स करायचं असेल तर आपण त्याला गाईड करू. त्याला पडून नाही देणार एवढं नक्की, त्याला नक्कीच उभा करू. आजचा हा पॉडकास्ट तुम्ही माझ्याबरोबर बोललात. ऑफकोर्स आपण ऑफ कॅमेरा खूप डिटेल कॉन्व्हर्सेशन करतो, पण पॉडकास्ट असल्यामुळे काही गोष्टींची आपल्याला बंधनं आहेत, पण तरीही तुम्ही पॉडकास्टमध्ये बोललात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारल्यात ते आहेत महासागर रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा मिस्टर सतेज कमलाकर पंडित. ह्यांचं महासागर हे रेस्टॉरंट आहे चारकोप, कांदिवली वेस्टमध्ये. याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते. जेवणाची उत्तम सोय म्हणजे महासागर रेस्टॉरंट. हा पॉडकास्ट कसा वाटला
हे नक्कीच सांगा. आणि ज्यांना जे मराठी व्यावसायिक आहेत, ज्यांना मनापासून वाटते की मी कुठला तरी व्यवसाय करायला पाहिजे, मी सुरुवात केली पाहिजे, त्यांना हा नक्की पॉडकास्ट शेअर करा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करताना, शेअर करताना असा एखादा कोणीतरी तरुण मुलगा असेल किंवा व्यक्ती असेल ज्याला वाटतं की मी व्यवसाय करायला पाहिजे, त्याच्यासाठी कदाचित हा पॉडकास्ट प्रेरणास्थान ठरू शकतो. म्हणून नक्की शेअर करा. धन्यवाद.